सगळ्या जुन्या मेमरीज, सगळे व्हर्जन्स पाहिलेले आहेत आणि हेही अप्रतिम व्हर्जन आहे. कॉमेडी तर आहेच, पण त्याच्यासोबत एक सुंदर असा छोटासा मेसेज पण आहे. संजय नार्वेकर सरांनी मनमीतला एक गोष्ट सांगितली. संभाव्य सासूबाई म्हणून मी त्यांच्याकडे बघत होतो. त्यांच्यासारखे दिग्दर्शक होणे नाही. मराठीतलं केलंच आहे, पण बाहेर गुजराती, तमिळ, तेलुगू, तुळू अशा सगळ्या भाषांमधलं दिग्दर्शन यांनी केलंय. ॲक्च्युली मोहिनी ही बऱ्यापैकी रिचासारखी आहे. मंडळी, माझा मूड आज लय भारी आहे बरं का. कारण कालच मी एक धमाल विनोदी नाटक बघून आले आहे. देवेंद्र पेम यांच्या नव्या संचातल्या ऑल दी बेस्ट नाटकाबद्दल मी बोलतेय. नव्या कोऱ्या ऑल दी बेस्ट नाटकात मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील आणि रिचा अग्निहोत्री या नव्या दमाच्या तरुण मंडळींनी जो काही एकच धिंगाणा घातला आहे, मजा आली राव. नमस्कार, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, या नाटकाबद्दल मी अधिक बोलणारच आहे, पण त्यापूर्वी एक नम्र विनंती. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 1 2 3 4 4.5. मंडळी, आपण नव्या ऑल दी बेस्ट नाटकाबद्दल बोलतोय आणि जुन्या ऑल दी बेस्ट नाटकाची आठवण होणार नाही असं होईल का? मी 5वी-6वीत असेन जेव्हा पहिल्यांदा ऑल द बेस्ट नाटकाला गेले होते. मला चांगलं आठवतं, देवेंद्र पेम यांच्या ऑल दी बेस्ट नाटकाने तो काळ गाजवला होता. 29 डिसेंबर 1993 रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला होता आणि पुढे जाऊन यशस्वी 5000 प्रयोगांचा टप्पाही या नाटकाने पार केला होता. अंकुश चौधरी, भरत जाधव, संजय नार्वेकर आणि संपदा जोगळेकर कुलकर्णी अशा ताकदीच्या कलाकारांना याच नाटकाने घडवलं असं म्हटलं तरी ते खोटं ठरू नये. कलाकारांनी या नाटकात उडवलेली धमाल एवढं म्हटलं तरी नाटकातील विनोद आठवून माझ्या चेहऱ्यावर आपसूक हसू येतं. मंडळी, मला हे सांगायला आनंद होतोय की देवेंद्र पेम यांना जशी त्यावेळी हास्यवीरांची साथ मिळाली होती, तशीच आजही नव्या दमाच्या मयुरेश, मनमीत आणि विकास या कलाकारांच्या स्वरूपात ती साथ कायम राहिलेली आहे. आंधळा मुका बहिरा असे 3 दोस्त एकाच मुलीच्या प्रेमात पडतात तेव्हा जी काय एकच धमाल उडू शकते ती धमाल म्हणजे नाटक ऑल दी बेस्ट. मला असं वाटतं की सिच्युएशनल कॉमेडी हा प्रकार इतक्या चोख आणि बियॉन्ड एक्सपेक्टेशन्स कोणी रंगभूमीवर रेखाटला असेल तर तो म्हणजे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनी. एक साधा सोपा प्लॉट असताना नाटकाला इतक्या वेगवेगळ्या लेयर्स देऊन ज्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलं, खरंच त्यांच्या या क्रिएटिव्हिटीला सलाम. चला तर गप्पा मारूया देवेंद्र पेम यांच्याशी. पण बेसिकली अगदी पहिला थॉट कुठून आला असेल ना, तर तो माझ्या सासूबाईंकडून. ॲक्च्युली तेव्हा त्या सासूबाई झालेल्या नव्हत्या. संभाव्य सासूबाई म्हणून मी त्यांच्याकडे बघत होतो. त्यांची मुलगी म्हणजे आताची माझी बायको संगीता,
तिला पटवायचं होतं, तेव्हा लक्षात आलं की तिच्या आईबाबांना पटवल्याशिवाय नाही होणार. आणि मग मी त्यांच्या घरी जाऊन ओळखी वाढवल्या. तेव्हा आई म्हणजे माझी सासू ज्यांना बोलता येत नव्हतं आणि ऐकू येत नव्हतं, त्या मुक्या आणि बहिऱ्या होत्या. पण मी त्यांच्याशी अशी मैत्री जमवली आणि त्यांची मुलगी म्हणजे संगीता आणि त्या कम्युनिकेट करायच्या, त्याच्यापेक्षा उत्तम कम्युनिकेशन मी त्यांच्याशी करायचो, संवाद साधायचो. मला त्यांची भाषा अवगत झालेली, त्यामुळे ही कॅरेक्टर्स मला चांगली घुसलेली माझ्यात. आणि मग कुठेतरी आम्हाला काहीतरी मिळालं की कामच काय ना, म्हणजे काहीतरी त्याचं नाटकात रूपांतर करा, असंच, याच्याशिवाय काही येतच नाही. म्हणजे खरं तर यायचंच नाही काही, आणि आता अजूनही काही येत नाही. तर तसं मग ह्या दोन पात्र, मुक्का आणि बहिरा एकाच ह्याच्यात आहे, पण मी त्यांना 2 पात्र केली आणि काही इम्प्रोव्हायझेशन्स करायला लागलो. मग त्याच्यात एक थॉट आला की मुक्का आहे, बहिरा आहे, तर एखादा आंधळा बरोबर असेल तर काय होईल. आणि मग हे 3 जण एकत्र आले आणि मग आंधळा, मुका, बहिरा असे 3 यंगस्टर आहेत, तर एखादी मुलगी करूया, सोबत टाकूया. अशी मुलगी आली आणि लव्ह स्टोरी तयार झाली आणि ऑल द बेस्ट सुरू झालं. ऑल द बेस्ट म्हटल्यानंतर अंकुश चौधरी, भरत जाधव, संजय नार्वेकर हे लोकांच्या मनात, डोक्यात जाऊन बसलेले आहेत. म्हणजे मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा की ते माझ्या नाटकात 3 मला मिळाले. मला खूप आनंद आहे. भाग्यवान मी आहे त्यांच्यापेक्षा की मला ती त्रिकूट मिळालं. आणि असं मला वाटतं हे एकमेव नाटक आहे की ज्याची टीम 30 वर्षानंतर लोकांना ती आठवते, त्यांचे सीन्स आठवतात, त्यांचे सगळे संवाद आठवतात. तर त्यामुळे ऑल द बेस्टचं कास्टिंग नेहमीच कठीण जातं, म्हणजे कारण खूप एनर्जी लागते, टायमिंग लागतं, कॉमेडीचा सेन्स लागतो, असे सगळं मिश्रण, प्रोजेक्शन लागतं. असं मिश्रण असलेलं नट मंडळी संच हवा असतो. आणि बस त्यामुळे असं खूप चाललेलं, मोठे नट म्हणजे सेलिब्रिटी घेऊन करूया का, अगदी नवखे घेऊन करूया का, असं तसं करता करता मी या मतावर आलो की तसं नको. एक थिएटर रेग्युलर करणारी जी मंडळी आहेत, म्हणजे आता पोस्ट कोविड मला असं खूप वाटतं की सगळीकडेच सगळ्यांनाच कामं डेफिनेटली हवी असतात आणि प्रत्येकजण मग सिनेमा असो, सिरियल्स असो, वेब सिरीज असो, आता OTT प्लॅटफॉर्म केवढ्या लेवलला डेव्हलप होत आहे, तर ह्या सगळीकडे कोण ना कोणतरी बिझी असणारच कुठे ना कुठेतरी. तर तरीसुद्धा त्याच्यातून थिएटरसाठी खास वेळ काढतील, थिएटर करताना ते थिएटर करतायत हे ते सतत डोक्यात ठेवतील, अशी टीम मला हवी होती, हे मात्र पक्कं होतं. आणि म्हणूनच हा रिझल्ट दिसतोय. ही टीम पहिल्या प्रयोगापासून रसिक प्रेक्षकांना आवडली. ते टेन्शन मला होतं ऑब्व्हियसली की कसं वाटेल, काय वाटेल, पण अगदी पहिल्या प्रयोगापासून लोकांनी या टीमला सुद्धा तेवढंच डोक्यावर घेतलं जेवढं पहिल्या टीमला घेतलं होतं. नाटकातील कलाकारांना त्यांना देण्यात आलेल्या भूमिकेची पूर्ण जाण आहे. आंधळा, मुका आणि बहिरा असण्याचं बेअरिंग तिघे कुठेही सोडत नाहीत. तिघांचं टायमिंग इतकं कमाल जमलंय की खवचट प्रेक्षकाप्रमाणे तुम्ही चूक शोधायला गेलात तरीही ती सापडायची नाही. तिघांनीही देहबोलीचा कमाल वापर या नाटकात केलेला आहे. देहबोलीबद्दल बोलतोय तर विशेष उल्लेख करावासा वाटतो मनमीत पेम या कलाकाराचा. काय जबरदस्त एनर्जी आहे या माणसामध्ये. मंडळी, तुम्ही त्याची एनर्जी बघून टाळ्या वाजवून थकाल, पण तो थकणार नाही. स्टार्ट टू एंड कॉन्स्टंट एनर्जी, कमाल. मयुरेश पेम या अभिनेत्याने चेहऱ्यावरील भाव आणि सौम्य देहबोलीचा वापर करत एक अतिशय हृदयस्पर्शी, प्रेमळ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व प्रेक्षकांसमोर रेखाटलं आहे. एकही संवाद नसताना तो इतकं काही सांगून जातो की एका क्षणी डोळ्यात टचकन पाणीही येतं. प्रयोग करताना आम्हाला एक खूप दडपण यायचं आधी रिहर्सलला, पण संजय नार्वेकर सरांनी मनमीतला एक गोष्ट सांगितली की लोक तेव्हा खूप हसायचे, खूप म्हणजे स्ट्रीटवरून पडायचे, इतके हसायचे, पण ते एवढे एन्जॉय का करायचे, कारण स्टेजवर आम्ही जास्त एन्जॉय करायचो. त्यामुळे जर तुम्ही प्रयोग जास्त एन्जॉय केलात तर डेफिनेटली ऑडियन्स एन्जॉय करणार. त्यामुळे आमचं सगळं दडपण गेलं आणि पहिल्या प्रयोगापासून खूप उत्तम प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. आमचा पहिला हाऊसफुल प्रयोग शिवाजी मंदिरलाही झाला. आजचा 9वा प्रयोग आहे दीनानाथला. त्यामुळे मजा येते, खूप मजा येते.
बाबांबरोबर काम करायचं म्हणजे एकतर रिहर्सल हॉलमध्ये बाबा नसतात, बाबा दिग्दर्शक असतात, आम्ही ॲक्टर्स असतो. त्यामुळे जसं आम्ही दुसऱ्या दिग्दर्शकांबरोबर काम करतो त्याच तेवढ्याच प्रोफेशनली आम्ही आमच्या बाबांबरोबरही काम करतो. थोडी भीती असते कारण की इतर डिरेक्टर थोडासा आम्हाला आदर देऊन आम्हाला शिव्या घालत नाहीत, पप्पा ते करतो, डायरेक्ट शिव्या घालतो. आणि त्यामुळे आम्हाला जरा भीती असते की हा कितपत चिडेल, काय होईल. पण नाही, तो आम्हाला भरपूर फ्रीडम देतो आणि माझ्या मते खूप मोठी गोष्ट ही, कारण हे नाटक झालेलं आहे, ह्याचे हजारो प्रयोग झाले, हे सेट आहे. म्हणजे ह्याच्यात काय बदल करावेत का असं वाटणार नाही कोणाला, ह्याची संहिता बदलावीशी वाटणार नाही. ह्याच्यात सगळे कॅरेक्टर्स इतके फिक्स्ड आहेत, तरी पण हे कॅरेक्टर्स अजून एक्सप्लोअर करायचं फ्रीडम त्यांनी आम्हाला देणं ही माझ्यासाठी, आम्हा सगळ्यांसाठीच खूप मोठी गोष्ट आहे. ती स्पेस एक ॲक्टरसाठी खूप गरजेची असते. त्याचं काहीतरी त्या कॅरेक्टरमध्ये टाकणं, तर ते कॅरेक्टर जिवंत होतं त्याच्यासाठी. त्यामुळे ती खूप गरजेची गोष्ट आहे. माझ्या मते ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी बाबांनी ॲज अ डिरेक्टर आम्हाला दिली. आणि एक किस्सा सांगतो की आता जसं हा म्हणाला की हजारो प्रयोग झालेत आणि एक काय म्हणू, एक परफॉर्मन्स सेट होतो, त्यामुळे त्यांना काय 2 दिवसातही ते नाटक बसवू शकले असते ॲक्च्युली. पण रात्री 3 वाजता वनमीतला अचानक जाग आली होती आणि झोप येत नव्हती म्हणून हा हॉलमध्ये फेऱ्या मारायला बाहेर पडला. तर तिथे बाबा ऑलरेडी फेऱ्या मारत होते आणि काही नाही, उठला, झोप नाही लागत आहे, असा काही संवाद झाला नाही. डायरेक्ट बाबा नाटकाबद्दल बोलायला लागले की कारण त्या दिवशी ह्याने काहीतरी नवीन ट्रायआउट केलं होतं रिहर्सलमध्ये, तर त्यात अजून नवीन काय शोधता येईल किंवा अजून कसं चांगलं करता येईल. त्यामुळे मी ॲज अ डिरेक्टर बाबा सगळं म्हणजे ॲज अ कलाकार म्हणून त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, पण ह्या गोष्टीमुळे म्हणजे आम्हाला कळलं की आम्ही एवढं सगळं झाल्यानंतर पण तो माणूस अजूनही ह्याच्यात काय नवीन होऊ शकतं, काय बेटर होऊ शकतं हे शोधत असतो. सो आमच्यासाठी ती युनिव्हर्सिटी आहे आमची. हो. तर कधी असं झालं, कधी वाटलं, प्रेक्षक येऊन सांगितलं की खूप छान होतं नाटक, खूप, आणि आम्हाला जरी म्हणजे खूप छान वाटलं, पण लगेच दुसऱ्या प्रयोगाला आम्ही बाबांच्या प्रतिक्रियेसाठी फार तत्पर आणि उत्सुक असतो की बाबा काय म्हणतात, आणि बाबांचं एकच वाक्य असतं, बरं आहे. त्यामुळे नाही, पण हे बरं जे आहे त्यामुळे दॅट कीप्स अस ग्राउंडेड, दॅट कीप्स अस वॉन्टिंग फॉर मोर. म्हणजे त्यांच्याकडून अजून काही चांगलं मिळू शकेल ह्याच्यासाठी आमचा परफॉर्मन्स अजून चांगला होतो. पण त्यांच्यासारखे दिग्दर्शक होणे नाही आणि त्यांच्यासारखे बाबाही होणे नाही. त्यामुळे आम्ही दोघंही खूप लकी आहोत की आम्हाला देवेंद्र पेमसारखे इतके दिग्गज दिग्दर्शक वडील म्हणून लाभले. विकास पाटीलने स्मार्ट, थोडासा खोडकर आणि तरीही साधा असा आंधळा चांगला साकारला आहे. त्याला दिसत नसल्यामुळे मनमीत आणि मयुरेश त्याची जी काही फिरकी अधूनमधून घेत असतात ते बघून पोट धरून हसू येतं. खूप ग्रेटफुल वाटतं आहे, खूप कृतज्ञ वाटतं आहे, कारण इतकं मोठं नाटक, जे नाटक मराठीतलं अजरामर नाटक म्हणून ओळखलं जातं, ज्या नाटकाने अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले, ज्या नाटकाच्या 12 भाषांमध्ये प्रयोग झाले आणि ज्या भाषांमध्ये प्रयोग झाले त्या भाषांमधले रेकॉर्ड्स तिथले या नाटकाने ब्रेक केले. अशा पद्धतीचं नाटक जेव्हा आपल्याला ऑफर होतं आणि अशा पद्धतीचं नाटकामध्ये जेव्हा इतकं महत्त्वाचं कॅरेक्टर आपल्याला करायला मिळतं, तेव्हा खूप मोठी संधी म्हणूनच मी याच्याकडे बघितलं. कारण आतापर्यंत मी ज्या पद्धतीचं काम केलं होतं त्याच्यापेक्षा हे खूप वेगळं काम होतं, वेगळं कॅरेक्टर होतं, कॉमेडी होती आणि त्यात एक शारीरिक व्यंग असलेलं कॅरेक्टर. त्यामुळे खूप छान वाटलं आणि जवळपास 2-2.5 महिने याच्या आम्ही तालमी केल्या आणि त्यासाठी मी खरं तर देवेंद्र पेम सरांचे खूप आभार मानेन की त्यांनी एकतर मला या योग्य समजलं आणि त्यांनी माझ्याकडनं जी मेहनत करून घेतली, ज्या पद्धतीचं काम आमच्या तिघांकडनं चौघांकडनं करून घेतलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तितके कमी आहेत. त्यांची पद्धत खूपच काय म्हणूया वेगळी आहे. कारण होतं काय ना की त्यांनी याच्या आधी जवळपास 25 टीम्सना डिरेक्ट केलं आहे. म्हणजे मराठीतल्या केलंच आहे, पण बाहेर गुजराती, तमिळ, तेलुगू, तुळू अशा सगळ्या भाषांमधलं दिग्दर्शन यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट परत करणं ही काही खूप मोठी गोष्ट नव्हती, म्हणजे बसवणं नाटक. पण तरीसुद्धा त्यांनी तितक्याच कन्व्हिक्शनने अशा पद्धतीने नाटक बसवले की हे आपण पहिल्यांदाच बसवतो आहे. त्यांनी आम्हाला जर सांगितलं असतं की तुम्ही हे करा, हे इथे पॉजेस करा, इथे हे पंचेस येणार आहेत, तरी काम झालं असतं. पण त्यांनी आम्हाला खूप फ्रीडम दिलं बेसिकली, की तुम्हाला काय वाटते आधी ते तुम्ही मला करून दाखवा. जर मला ते योग्य वाटते तर आपण ठेवू, नाहीतर मग मी जे सांगतो ते करा. त्यामुळे हे फ्रीडम खूप कमी ठिकाणी नटाला, ॲक्टरला मिळत असतं, जे फ्रीडम सरांनी दिलं. आणि सर स्वतः एक खूप चांगले ॲक्टर आहेत, एक खूप चांगले नट आहेत.
त्याच्यामुळे जेव्हा दिग्दर्शक खूप चांगला ॲक्टर असतो तेव्हा ऑफकोर्स नटाला त्याचा खूप फायदा होतो, नाटकाला त्याचा खूप फायदा होतो. कारण आम्ही तिघांची कॅरेक्टर्स त्यांना त्यांच्या अंगवळणी इतकी पडली आहे, त्यांच्या डोक्यात इतकी आहेत की कुठलंही कॅरेक्टर, कुठलाही सीन जरी त्यांना करायला सांगितलं तर ते उत्तम पद्धतीने करून दाखवतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा आम्हा तिघांना, आम्हा चौघांना परफॉर्म करताना झाला. त्या दोघांनी हे नाटक लहान असल्यापासून पाहिलं आहे, म्हणजे किती जणांनी केलं आहे. मयुरेशनी तर ऑलरेडी परफॉर्म पण केलं आहे, ऑल द बेस्ट 2मध्ये असेल किंवा ह्याच नाटकाचे जेव्हा आधीचे प्रयोग व्हायचे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे लाईक काय म्हणूया एक घरचं प्रोजेक्ट आहे. पण तरीसुद्धा त्यांनी, मी बाहेरनं आलो आहे, मी नवीन आहे, हे नाटक माझ्यासाठी नवीन आहे, मला कुठे जाणवू दिलं नाही की मी नवीन आहे किंवा आम्ही याचे आधी प्रयोग केलेत. त्यांनी खूप छान पद्धतीने, खूप मोकळ्या पद्धतीने, खूप पॉझिटिव्हली मला रिसीव्ह केलं. मला असेल, रिचाला असेल, आम्ही दोघांनी खूप छान एन्जॉय केलं, म्हणजे प्रोसेस जी म्हणतात ना. आणि किस्से तर म्हणजे आम्ही रोज घडायचे, कारण एकतर हे कॉमेडी नाटक आहे, त्यात मयूर, मनमीत, मी आणि रिचा आम्ही जवळपास 2 महिने एकत्र दिवसभर तालमी करायचो. त्यामुळे वेगवेगळे किस्से तर व्हायचेच, पण किस्स्यांपेक्षा सुद्धा नाटकामध्ये इटसेल्फ इतके किस्से आहेत ना की वेगळं काही करायची आम्हाला गरजच पडली नाही. त्यातनंच खूप सारे पंचेस, त्यातनंच खूप साऱ्या गमती जमती होत जायच्या. आणि आता या तिघांची दिलरुबा रिचा अग्निहोत्री, ती अतिशय फ्रेश दिसली आहे. रंगभूषा अप्रतिम. तिने या तिघांना सुंदर साथ दिलेली आहे. वैशिष्ट्य म्हणजे हे तिघे स्टेजवर धिंगाणा घालत असतात तेव्हा रिचा स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी ठरते. असं खूप अचंबा वाटतो की बापरे, त्या काळी म्हणजे तेव्हा त्यांनी एवढं सुंदर नाटक लिहिलं आहे आणि ते इतकं गाजलं, एवढं लोकांचा एवढा सुंदर प्रतिसाद मिळाला या नाटकाला. सो खूप छान वाटतं. आणि त्या बाबतीत ही इज व्हेरी फ्लेक्झिबल. ते कधीच असं म्हणत नाही की तू असंच कर आणि तसंच कर किंवा इकडे एवढंच चालायचं किंवा त्यांनी जसं केलं आहे तसं. नाही, तसं अजिबात नसतं त्यांचं. ते म्हणतात की तुला जसं वाटतं ना तू तसं कर, फक्त मला ही इमोशन असं पोचव, एवढंच. सो त्यामुळे ना बरीच क्रिएटिव्ह लिबर्टी मिळते आणि त्यामुळे अजून एक्सप्लोअर करायला वाव मिळतो. ॲक्च्युली मोहिनी ही बऱ्यापैकी रिचासारखी आहे. एक्स्ट्रोवर्ट आहे. तिला लोकांना मोटिवेट करायला खूप आवडतं आणि असंच ती विजय, चँग आणि दिलीपकडे येते ज्यांना व्यंग आहे, पण तिला त्यांना मोटिवेट करायचं असतं आणि त्यांना हे दाखवून द्यायचं असतं की तुम्ही कुठेच कमी नाही आहात, तुम्ही पण बऱ्याच काही गोष्टी करू शकतात. सो मोहिनी ही खूप चार्मिंग आहे आणि अशी आउटगोईंग आणि फन लव्हिंग आहे. सो एकूण मला तिला कनेक्ट करायला खूप मजा येते आणि खूप त्या बाबतीत ईज पण आहे. मंडळी, तुम्ही विचाराल हे नाटक का बघावं? मी म्हणेन का बघू नये. 2-2.5 तास टेन्शन फ्री घालवायला मिळणार, अस्सल विनोदी ठसका अनुभवायला मिळणार. कमरेखालचे विनोद नसल्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नाटकाच्या शेवटी दिलेला एक गोड संदेश. हां, आता जुनं बघितलं होतं तर हे का बघू असं नका विचारू, कारण आजही या नाटकाचा ताजेपणा कायम आहे. त्यात आचरटपणा किंवा चावटपणाची अद्याप सरमिसळ झालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या नजीकच्या नाट्यगृहात आजच बघा. ऑल दी बेस्ट. सगळ्या जुन्या मेमरीज, सगळे व्हर्जन्स पाहिलेले आहेत आणि हेही अप्रतिम व्हर्जन आहे. आणि थिएटरमधली एनर्जी किंवा थिएटरमधलं टायमिंग किंवा एक काय म्हणतो त्याला धमाल खऱ्या अर्थाने काय असतं ते परत एकदा अनुभव करायला मिळेल. हा प्रयोग नक्की बघा आणि ह्या मुलांची एनर्जी नक्कीच घरी घेऊन जाल आणि पुढचे काही दिवस ती एनर्जी तुमच्याकडे राहील असा हा प्रयोग आहे. धन्यवाद. नमस्कार, मी परत एकदा दीनानाथला ऑल द बेस्ट बघायला आलो आहे आणि थँक्यू सो मच. खरं तर परत एकदा म्हणेन या टीमला, कारण माझं जे शेड्यूल सुरू खूप हेक्टिक आहे आणि त्याच्यात हा एक वेगळा आनंद. कॉमेडी तर आहेच, पण त्याच्यासोबत एक सुंदर असा छोटासा मेसेज पण आहे जो लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आणि फार भारी एंटरटेनिंग नाटक आहे. मनमीत असेल, मयुरेश असेल, विकास असेल, रिचा असेल, यांनी तुफान काम केलेलं आहे. आणि देवेंद्र सरांना खरंच मनापासून आभार की जुनं नाटक जे होतं ते एका नवीन रूपात, नवीन कास घेऊन आणलेलं आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला धमाल येईल. तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जाऊन हे जे नाटक आहे ते प्लीज बघा. Hi, my name is Tushar Hiranandani. I am a big fan of All the Best One. I have seen All the Best One almost 15 years ago, and again I have seen it today. I think
it is fantastic. The actors, Devendra's direction, both his sons have done so well. All the entire star cast. बहुत मजा आया. Though I don't know Marathi that well, I understood each and everything. It was so much fun. I cried, I laughed, I did everything. I've enjoyed, and I'm sure I'm going to see it again. तिघांचंही काम खूप सुंदर होतं. माझ्या मुलाला पत्नीला खास घेऊन आलो हे नाटक पाहण्यासाठी. अप्रतिम आणि शेवट ते इतकं गोड केलेलं आहे की अमेझिंग असं आहे. माझ्या आयुष्यातलं तिसरं नाटक आहे, पण मला खूपच मजा आली. हे नाटक पुन्हा बघायला मला आवडेल आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करीन येऊन प्लीज बघा आणि सगळ्यांना प्रोत्साहन द्या. I'm not a Marathi speaking person, but I have come specifically to revive old memories. I've seen an old version of this. This one also was also very good, and इसीलिए हम ऑफिस छोड़ के अभी वर्किंग डे में भी आए हैं just to see this, and this was very nice. Please watch it. मी खरं रिपीट ऑडियन्स आहे. शुभारंभाचा प्रयोग पाहिला होता आणि म्हणून मी माझ्याबरोबर अजून 4 लोकांना घेऊन आले, म्हणजे माझ्या 2 मुली, नात आणि माझी चांगली मैत्रीण, बालमैत्रीण, आणि सगळ्यांना इतकं आवडलं. आणि मला परत रिपीट बघताना सुद्धा मी त्या असं वाटलं नाही की मी बोर होते किंवा काय, मी तेवढंच एन्जॉय केलं. तेव्हा सगळ्यांनी नक्की बघा अशी माझी खरंच सगळ्यांना विनंती आहे. जर सगळं विसरून जर काहीतरी एक उत्कृष्ट काही बघायचं असेल, स्वतःचं 3-4 तास लाईफमधले चांगल्या ठिकाणी जर घालवायचे असेल तर हे यावं आणि हे जरूर हे नाटक बघावं. क्षणाक्षणाला डोक्याला विचार करायला उसंत पण न देणारं असून सुद्धा प्रचंड विचार करायला लावणारं होतं. मी खूपच समाधानी आहे बघून, आणि जास्तीत जास्त माउथ पब्लिसिटी नक्की करू. इतकं अप्रतिम नाटक आहे. आणि मयुरेश म्हणा किंवा मनमीत प्रेम म्हणा, विकास पाटील अमेझिंग ॲक्टिंग केलेली आहे. एक मिनिट आणि मिनिट म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही वी आर ॲट द एज ऑफ द चेअर. इतका आम्ही मजा केली, आनंद केला. प्रत्येक गोष्टीचं टायमिंग इतकं उत्कृष्ट आहे, त्यामुळे त्यांचा सराव, त्यांची प्रॅक्टिस ही अगदी मेहनत त्यांची दिसून येते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी इथून घेऊन गेले ते म्हणजे माझी जी मुलगी आहे 14 वर्षांची, तिच्यासाठी हा पहिला नाटकाचा अनुभव होता. त्यामुळे ती मला म्हणाली की नाही मी आता हे पुन्हा नाटक बघणार. त्यामुळे नाटकाकडे वळणारे नवीन जी जनरेशन आहे ती तयार होते, हे बघून मला खूप आनंद झाला. या नाटकाच्या पुढील प्रयोगांचं वेळापत्रक तुम्हाला रंगभूमी.com या आमच्या वेबसाईटवर मिळेलच. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.